स्वतः शिवशंकर असून नित्य जपिला हा मंत्र, शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो। महाराजांच्या अशा एका सुंदर विचारासोबत आजच्या एका सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, महाशिवरात्र आणि प्रदोष हे दोन एकत्र आलेले आहे। हा खूप असा महत्त्वाचा आलेला आहे। 8 मार्च या दिवशी आपल्याला या दिवशी खूप महत्त्वाच्या अशा सेवा उपाय करायचे आहे। तुम्ही जर खूप अडचणीत आहात, व्यवसाय आहे आपला पण तो व्यवसाय चालत नाही आहे, असे काही तुमच्या समस्या आहे, दुःखात आहात, त्रासात आहात, खूप आजार आहे, खूप दिवसापासून आजारी पडलेला आहात आणि डॉक्टर सांगताय की हा आजार बराच होणार नाही, तर आजचा हा उपाय त्यासाठीच आहे। हा उपाय केल्यानंतर आपण पूर्णपणे संकटातून बाहेर निघणार आहे। त्यामुळे हा उपाय प्रत्येकाने करावा, हा खूप प्रभावशाली आहे। आणि सर्वात आधी सुरुवातीलाच सांगते की जो काही आपण उपाय सेवा करणार असतो त्या पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने जर केले तर ते लगेच त्याचं फळ भेटत असतं। पण जर मनात श्रद्धा आणि विश्वास नसेल तर ते पूर्ण होत नाही। आणि मग आपण म्हणतो की का बरं नाही झालं, मी तर केलं होतं, काही पण सांगतात, असं नाही। कोणतेही उपाय सेवा जर श्रद्धेने आणि विश्वासाने केली तर नक्की त्याचं फळ मिळतं। चला तर मग सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आजचा एक सुंदर असा व्हिडिओ सुरू करूया। बघा, आज आपल्याला काय करायचं आहे, ज्यांचा कोणाचा व्यवसाय आहे, व्यापार आहे आणि तो मंदावला आहे, चालत नाही आहे, त्यांनी हा उपाय नक्की करून बघा। किती फरक पडतो। तुमच्या घोड्यासारखा व्यापार हा वाढणार आहे, व्यवसाय वाढणार आहे, तो खाली न येता वर जाणार आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, हा उपाय करताना आपल्याला जर तुमच्या शेजारी कुठे महादेवाचं मंदिर असेल तर उत्तम, जवळ असेल तर उत्तम, तुम्हाला तिथे जाऊन हा उपाय करायचा आहे। काय करायचं आहे, एक धोत्र्याचं फूल घ्यायचं आहे आणि धोत्र्याचं फूल ते हळदीमध्ये पूर्ण असं बुडवायचं आहे, पिवळं करायचं। त्यानंतर काय करायचं तर रात्री ठीक शिवरात्रीच्या दिवशी ठीक 12 वाजता हा उपाय आपल्याला रात्री 12 वाजता हा उपाय करायचा आहे। जर तुमच्या जवळ शिवमंदिर असेल तर ठीक आहे, लांब असेल, तुम्हाला जाणं शक्य नाही तर तुम्ही घरी जी शिवलिंग आहे त्याच्यावर केलं तरी चालेल, नसेल तर पण जवळ जर असेल तर प्लीज कृपया करून मंदिरातच जा, म्हणजे खूप छान होईल। काय करायचं मग, असं हळदीने पिवळं केल्यानंतर ते जे फूल आहे ते घेऊन रात्री ठीक 12 वाजता आपल्याला महादेवांवरती ते फूल चढवायचं आहे। त्यानंतर त्यांना म्हणजे तुमचे जे काही आहे ते सांगायचं की माझा व्यापार मंदावला आहे, तो वाढण्यासाठी मी हा उपाय करत आहे, असं त्यांना सांगायचं। त्यानंतर 10-15 मिनटं ते फूल तिथंच ठेवायचं। त्यानंतर 10-15 मिनिटांनी ते फूल घ्यायचं, एक लाल कापड घ्यायचं आहे, लाल कापडामध्ये ते फूल बांधायचं आणि फूल घेतले त्या कापडात बांधल्यानंतर तुमचा जिथं व्यवसाय आहे, व्यापार आहे, त्या ठिकाणी वरती दरवाजावरती हे आपल्याला बांधायचं आहे। बघा, हा उपाय फक्त शिवरात्रीच्या दिवशी केला जातो, त्यामुळे हा खूप प्रभावशाली उपाय आहे, हा प्रत्येकाने करावा। त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं, कोणी आजारी व्यक्ती आहे, त्यांचा आजारच बरा होत नाही, आर्थिक अडचण आहे, त्यांनी हा उपाय त्यांना काय करायचं आहे तर 7 धोत्र्याचे फुलं घ्यायचे आहे, ते पण याच पद्धतीने हळदीमध्ये बुडवायचे आहे। आणि तुम्हाला जर मासिक धर्म असेल, विटाळ असेल, सुतक असेल तर तुम्ही हे करू नाही शकत, तर तुम्ही हा फक्त उपाय तो एका फुलाचा नाही तर हा 7 फुलांचा उपाय तुम्ही जी महिन्याची शिवरात्र येते त्याला सुद्धा केलं तरी चालतं। फक्त व्यवसायासाठी जे एक फुल आहे, एक फुलाचा उपाय तो फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री 12 वाजता करायचा आहे। आणि ह्या 7 फुलांचा उपाय तुम्ही दिवसातून कधी पण करू शकता। 7 फुलं हळदीमध्ये बुडवायचे आहेत। त्यानंतर बुडवल्यानंतर एक फुलाला जे मूळ आहे, त्या धोत्र्याच्या याचं मूळ आहे, ते एका फुलाला त्याची मुळी बांधायची आहे। त्यानंतर हे बुडवल्यानंतर जी मुळीचं फूल बांधलेलं आहे ते फूल आपल्याला शिवांच्या लिंगावरती अर्पण करायचं आहे, वरती जे आहे तिथे अर्पण करायचं आहे। आणि उरलेली 6 फुले जे जलाधारी असते पुढची, तिथे गणपती आणि यांचं कार्तिकेयचं स्थान असतं, तिथे एक ठेवायचं आणि इकडून कार्तिकेयला एक ठेवायचं, ते हळदीत बुडवलेलं फूल। त्यानंतर जे मध्ये असं पाणी जाण्याची जागा असते, की तर काही ठिकाणी नाग काढलेला असतो, काही ठिकाणी ती अशी रेष
ते अशोक सुंदरी, शिवांची सर्वात छोटी मुलगी अशोक सुंदरी हिचं तिथं स्थान आहे. तिथं एक फूल आपल्याला व्हायचं आहे. त्यानंतर पार्वती मातेचं हस्तकमल, हस्तकमलावरती शिवलिंग हे असतं. त्या हस्तकमलावरती आपल्याला एक फूल ठेवायचं आहे. किती झाले? 2 3 4 5 झाले. तर आणखी 2 आपल्याला एक इकडं ठेवायचं, खालीच शिवांच्या लिंगाच्या खालीच ठेवायचं आहे. असे हे 7 फुलं ठेवून झाल्यानंतर जी कोणी आजारी व्यक्ती आहे त्यांच्यासाठी आपल्याला तिथं महादेवाच्या पिंडीवरती पाणी घालायचं, एक तांब्यावरती पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी अगोदर पाणी टाकायचं, नंतर हे फुलं व्हायचे आणि जे पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक तांब्यामध्ये ते पाणी खालून असं घ्यायचं आहे. खाली जे पडतं ते तिथे घ्यायचं, तिथे उष्ट ते पाणी करायचं नाही, तिथे घ्यायचं आणि जी कोणी आजारी व्यक्ती आहे, आर्थिक अडचण आहे, ते जल पाणी आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि जी आजारी व्यक्ती आहे त्यांना ते पाजायचं आणि आर्थिक अडचण असेल तर घरामध्ये सगळीकडे ते शिंपडायचं आहे. आपण सर्वांनी घरातल्यांनी ते प्यायचं आहे. ह्या उपायाने तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचे, लक्ष्मी येण्याचे मार्ग पण मोकळे होणार आहे. त्याचबरोबर जे असाध्य आजार आहे, डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं आहे बरे होणार नाही, ते आजार हे बरे होणार आहे. विश्वासाने करा, नक्की तुम्हाला याचा फायदा होणार आहे, म्हणजे होणार आहे. बघा, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.